पनवेलमध्ये मनसेकडून खड्ड्यांची सफारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ही खड्ड्यांची सफारी करण्यासाठी मनसेने खरं तर एक बस देखील बुक केली होती। या बसमध्ये पर्यटक व्यतिरिक्त मनसे पदाधिकारी देखील सामील झाले होते। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी असतील किंवा पर्यटक असतील या ठिकाणी सामील झालेले आहेत। खरं तर पनवेल ही स्मार्ट सिटी मानली जाते, मात्र या स्मार्ट सिटीमध्ये खड्ड्यांचं मोठं साम्राज्य आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली आहे। योगेश चिल्ले यांच्या नेतृत्वात पुन्हा मनसेने खड्डे सफारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आपण सध्या पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठमोठे जे खड्डे आहेत, हे खड्डे यांचं असं म्हणणं आहे मनसेचं की हे खड्डे ऐतिहासिक खड्डे आहेत, पेशवेकालीन खड्डे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की मनसेचे पदाधिकारी आहेत ते यम देखील बनलेले आहेत आणि जे मनसे पदाधिकारी आहेत त्यांच्या हातामध्ये पोस्टर देखील आहेत। खड्डे तुमच्या दारात, पैसा कंत्राटदाराच्या घरात, पनवेल झाला भकास कारण खड्ड्यात पडलाय विकास, असे वेगवेगळे बॅनर आणि हे वेगवेगळे पोस्टर आपणास पाहायला मिळत आहे। आपण पाहतो की मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी असतील किंवा पर्यटक असतील, पण सर्वात पहिलं आपण पर्यटकांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर मनसेकडून आज खड्ड्यांच्या सफारीचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण देखील त्या बसमध्ये बसलात आणि आपण आता पहिला खड्डा बघताय, कसं वाटतं? लय चांगलं वाटतं ना, एवढा विकास केलेला आहे पनवेल आणि इकडच्या महानगरपालिकाने पण। आणि खरं सांगू तरी महिलांना लय त्रास होतो खड्ड्यामुळे। त्यामुळे कधी अपघात वगैरे झालेत का आपल्या डोळ्या देखत वगैरे? नाही, आता डोळा देखील तरी झाला नाहीये। जरी शाळेच्या तिथे जिथे शाळा आहे तिथे स्कूटीवर जे पॅरेंट्स मुलांना घेऊन जातात त्यांचे खूप ॲक्सिडेंट होतो, खूप म्हणजे खड्ड्यामुळे ते स्कूटी फसून जातो, नंतर ते मुलं पडतात, त्यांना पण त्रास होते आणि आपल्याला पण रस्त्यावर चालायला पण त्रास होते ना। गणपतीच्या वेळेला गणपती यायला म्हणजे घरोघरी जे गणपती आहे त्यांना म्हणजे छोट्या गाडीत आणायला किती लोकांनी लय त्रास घेतलेले, आम्ही लोक लय त्रास घेतलेले। आणि नक्कीच आपण पाहतो की खूप त्रास सहन करावा लागतो आणि मनसे पदाधिकारी यम देखील बनलेले। काय संदेश देताय तुम्ही आज? ज्या प्रकारे सामान्य माणसांचा रस्त्यावर बळी जातात त्याचं कारण आहे इकडचे भ्रष्टाचार कंत्राटदार। तर त्या कंत्राटदारांना मी घेण्यासाठी खाली अक्षरशः आलेलो आहे आणि हे ज्यावेळी बंद होतील भ्रष्टाचार घेणं त्यावेळी हा रस्ता नक्कीच चांगला होईल आणि सामान्य लोकांचा जीव जरी नक्कीच वाचेल। नक्कीच खरं तर आपल्यासोबत मनसे पनवेल नेते योगेश चिल्लेजी खरं तर खड्डे सफारी यांचं आयोजन आपण आज करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी असतील किंवा पर्यटक असतील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। पहिला जो खड्डा आहे तो यम असेल किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांनी हे सध्या दाखवलेला आहे, ऐतिहासिक खड्डा आहे। नाही, पनवेल महानगरातले सगळेच खड्डे ऐतिहासिक आहेत, काही 400 वर्ष जुने आहेत, काही 200 वर्ष जुने आहेत। मला तर कधी कधी असं वाटतं हे सगळे ऐतिहासिक खड्ड्यांचं संवर्धन आणि त्यांची जोपासना करण्यासाठीच पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाली आणि पनवेल महानगरपालिकेने त्यासाठीच कंत्राटदारांची नेमणूक केलेली आहे। म्हणजे त्यांनी असा लोकांना विश्वास दिलेला आहे की पुढच्या 400 वर्ष तरी या खड्ड्यांना कोणतीही हानी पोचणार नाही, कारण या सर्व खड्ड्यांची नोंद युनेस्कोने घेतलेली आहे। खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या आपण परिसरात आहात। आपण यापूर्वी देखील खड्ड्यांसाठी मनसे रस्त्यावरती उतरली होती, आता देखील आपण खड्ड्यांची सफारी करायला देत आहे पदाधिकाऱ्यांना किंवा पर्यटकांना। काय वाटतं, पनवेल महानगरपालिका जाणून बुजून खड्डे बुजवत नाही का? काल घाबरून त्यांनी खड्डे बुजवलेत, परंतु ते 2 दिवसाच्या वर टिकणार नाही आहेत, कारण नेहमीप्रमाणे त्यांनी कुठे GSBचा फक्त थर टाकलेला। आज तुम्ही बघाल गाडी गेली तर धुरळा उडतोय, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने खड्डे बुजवण्यात आलेले आहेत। परंतु 2 दिवसानंतर कदाचित आम्हाला परत हे आंदोलन करावं लागेल असं वाटतंय। हे खड्डे कधी बुजतील असं आम्हाला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने टेंडर्स पनवेल महानगरपालिकेत भरले जातात, -20 -30 पर्यंत टेंडर उचलले जातात, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता काय लेवलचा भ्रष्टाचार इथे होतोय तो। खरं तर चौथ्यांदा आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी जिंकून आलेले आहे, त्यांचं काय दुर्लक्ष होतं का खड्ड्यांकडे? त्यांचं अजिबात दुर्लक्ष होत नाही। त्यांनी संवर्धन केलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी जोपासलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत। त्यांनी जर इथे खड्ड्यांकडे लक्ष दिलं तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पोसायचं कोणी? त्याच्यासाठी गेले 4 टर्म ते आमदार जरी असले तरी त्यांनी या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं, जेणेकरून त्यांच्या माणसांना टेंडर्स मिळतील आणि त्या टेंडर्सच्या द्वारे त्यांचे माणसं गब्बर होतील। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत काही मनसे पदाधिकारी आहेत, आपण देखील या खड्ड्यांच्या सफारी या यात्रेमध्ये किंवा आंदोलनात सहभागी झालेला आहेत। काय वाटतं? काल जेव्हा आमची ही सफारी खड्ड्यांची सफारी जेव्हा येणार बोलल्यावरती सर्व महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर सर्व जागे झाले आणि प्रत्येक शहरामध्ये त्यांनी तात्पुरता ते काय माती टाकली आहे, ती 1 दिवस पाऊस पडला तर 1 दिवस पण टिकणार नाही आहे आणि त्याच्याने अजून अपघात होणार आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो। नक्कीच अजून काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही मगापासून पाहतोय की पनवेल झालं भकास कारण खड्ड्यात पडलाय विकास।
तसं बघायला गेलं तर गेल्या खूप दिवसापासून गणपतीच्या अगोदरपासून सन्माननीय योगेश चिले साहेब यांनी आयुक्त प्रशासनाला आम्ही लेटर दिलेलं आहे की तुम्ही गणपतीच्या आधी तुम्ही हे खड्डे बुजवा. अजून पण या खड्ड्याचं काहीच बुजवलेलं नाही आहेत. आता गेल्या 2 दिवसापासून जेव्हा चिले साहेबांनी जेव्हा ते व्हायरल केलं की आम्ही खड्डे सफारी चालू करणार आहे, त्यानंतर कालपासून पनवेल प्रशासन हे खड्डे बुजवायला तयार झालेले आहेत आणि खड्डे असे बुजवतात फक्त माती टाकतात. आणि संध्याकाळी जर तुम्ही पनवेल शहरात तुम्ही कुठेही फिरले जे 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 महाबळेश्वरला कसं धुक्याचं साम्राज्य झाले तसं पनवेलमध्ये धुक्याचं साम्राज्य या खड्ड्यांमुळे झालेलं आहे. हे पनवेल प्रशासनाने हे लवकरात लवकर विचार करावे. आणि यापुढे जे आंदोलन असेल ते कसं असणार आहे? आता ह्यापुढे आमचं आंदोलन जर खड्डे बुजवले नाही तर आम्ही खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन करणार आहे. नक्की धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते मनसे पदाधिकारी, यांचं असं देखील म्हणणं आहे की यापुढे आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र असणार आहे. खड्ड्यात बसून आम्ही या ठिकाणी निषेध देखील व्यक्त करणार आहे, अशी जी प्रतिक्रिया आहे ती मनसे पदाधिकारी यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी कराड, TV9 मराठी, पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.